यस, आपण एक सन्मान करूयात. मंचावरती आदरणीय शांताराम पाटील साहेब उपस्थित आहेत, पडलेगाव. मी दिनेशजी मात्र यांना विनंती करेन आपल्या शोभाशी आपण शांताराम पाटील साहेब पडलेगाव यांचा सन्मान करावा. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं मी समालोचक करणकांत हेदूडने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आदर्श ट्रॉफी 2024 पडलेगाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती सुरू असलेला रणसंग्राम कालच्या दिवसाचे क्वालिफायर जीवांश 11 चेंज गेम वडवली आणि आज वागेश्वर देसाई नाट संघांचा पोल मधून बाजी मारले हिमांशू आणि त्याच्या सोबतीला मोरेश्वर. ओपनिंग पेअर देसाईची, तर पहिल्या षटकामध्ये फ्रंटलाईन बॉलर कमलेश. व्हेरी फर्स्ट बॉल बाउन्सरला कट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे ही वॉर्निंग. एक जो बाउन्सरचा कोठा असतो पर ओव्हर मधला, तो कोठा संपला बाउन्सरचा कमलेशचा. ही वॉर्निंग अंपायर्स कडून 1 फॉर द ओव्हर. पहिला डॉट बॉल. 4 षटकांचा सामना. चांगला फटका आहे. हाफ आर्म पूल करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय. गुड फिल्डिंग. या फिल्डिंग साठी ओळखला जातो हा संघ आणि ती फिल्डिंग आता रिले थ्रो आपण पाहतोय तो जयेश कडून आणि तोपर्यंत मिळत असताना त्यात 3 धावा का तो उघडले हिमांशूच्या बॅटमधून. पहिल्या 3 धावा येत असताना कमलेश पाटील पहिल्या षटकामध्ये ज्याला आपण पाहतोय जीवांश 11 नावाने चेंज गेम वडोली 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. ग्रामीण बिग बॅश धमाका कालच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. चेंज गेम वडोली 20 संघ देखील त्यामध्ये खेळणार आहे. 2 जानेवारीला ग्रामीण बिग बॅश धमाका. वरुण पाटील अँड 70-70 प्रेझेंट. ऑन साइडला सुपला जरूर होता पण त्या ठिकाणी तो फसलाय. फाईन लेगला टिपलाय झेल अनिलने. धक्का बसवत पहिला 3 for 1. सुपला फसला फाईन लेगला. हितेश भोईर नवीन फलंदाज येतोय. अंतिम फेरी आपण पाहतोय. आदर्श चषक 2024 आज या वर्षाचा देखील अखेरचा दिवस, या स्पर्धेचा देखील अखेरचा दिवस आहे. येणाऱ्या नूतन कॅलेंडर इयर 2025 च्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये मनपूर्वक शुभेच्छा. पूल केला स्क्वेअर लेगचा वरतून बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. जयेश मागे बॉल पुढे. हेच समीकरण सध्या आणि तसेच दोघेही सीमारेषेच्या बाहेर. आशा करतोय की तिथे कोणतीही दुखापत नसेल जयेशला. ज्या वेगाने तो धावला स्वतःला सावरत असताना बॉडीचा बॅलन्स गेला आणि बॉल देखील गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फार चांगला फटका. खरं तर पेसने बीट केलं होतं पण शॉट सिलेक्शन फार चांगलं आपण बघितलं ते हितेश. आणि या फटक्याने धावा 4 मिळत आहेत. 4 ने धावसंख्या पुढे 7 वरती. कमलेश या वेळेला एज फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. जयेश डाऊन दी बॉल. हितेश भोईर बाद. दुसरा झटका वागेश्वर देसाईला.
कारण प्रामुख्याने की चान्स मिळाली नाही. या मॅच मध्ये चान्स मिळाली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. कमलेशने 2 विकेट मिळवले. त्याच्या विरुद्ध एक चौकार आला. धाबा 7 आहेत. 7 for 2. प्रोग्रेस इन फर्स्ट ओव्हर. स्टील 1 to go. एज आहे मागे चालला बॉल. शॉर्ट लेग मध्ये जयेश काय वेगाने आलाय आणि हे एफर्ट्स सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील जेव्हा चेंज गेम मोडवली बी असेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरऑल फर्स्ट ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 8 धावा. विकेट पडली असताना 2 बॅटिंग करते वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. पॉवर प्ले एंड होतोय. 8 धावा आहेत. खोलात होता बॉलर्स बॅक टू डाव्या. मिड ऑफला चेस केला बॉलने. लॉंग ऑफला फिल्डर जयेश पुन्हा ऍक्शन मध्ये. वारंवार बॉल जयेश कडे जातोय. जेव्हा तो शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला गेला होता त्यानंतर शॉट स्क्वेअरला गेला होता. आता लॉंग ऑफ लेफ्ट त्याच्याकडे बॉल गेला. सिंगलने धावा 9 या आकड्यावरती. नऊ धावा धावफलकावरती आहेत. काही परिवर्तन आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. फार मेहनत राहिली आमच्या संपूर्ण आयोजकांची. आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव, हर्षल पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यामध्ये आपण पाहतो अक्षय कुंभार, रोहन मात्रे, भावेश मात्रे, रोशन, ऋतिक कुंभार, निशांत, प्रथम, भूषण, कुशल, दिनेश, नितेश पाटील, रुपेश, तेजस मात्रे या सर्वांचं योगदान आहे. ज्या कोणाचं नाव बाकी असेल त्यांची आम्ही जरूर तुमच्या समोर आणू. तुषार दादा मात्रे, त्याचबरोबर यस विकेट पडलेली आहे. जपेश पाटील ज्यामध्ये आपण पाहू शकाल. त्याचबरोबर शालू या प्रसिद्ध हॉटेलचे प्रोप्रायटर कौशलदादा ठाकूर. 9 for 3. 9 ला विकेट पडते ती तिसरी आणि मैदानाच्या आतमध्ये आता चाललाय आकाश. धावांचा वेग नाही. तुम्ही चेंज गेम वडोली बीच्या विरुद्ध खेळत असतो. तुम्हाला किमान 4 ओव्हर मध्ये 40 बनवायचे आणि हे विसरता कामा नये चेंज गेम वडोली बीला की होम ग्राउंड वरची खेळते वागेश्वर देसाई. तिन्ही सामन्यांमध्ये यस हा एक देखील को इन्सिडेन्स राहिलाय आदेश की पहिल्या मॅच पासून पहिल्या सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा नाही आल्या त्यांच्या. त्यानंतर त्यांनी बॅटिंग केलेली आहे. पण पाहूयात या मॅच मध्ये तसंच घडतंय की मात्र डॉमिनेट करणारी बॉलिंग जी कमलेशने केली आहे ती ऋतिक देखील करेल. आणि यानंतर जे गोलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत 9. बॉलर्स बॅक. लॉंग ऑफला पुन्हा ऍक्शन मध्ये जयेश. फर्स्ट कंप्लीट. सेकंडचा कॉल वाईड थ्रो आला आणि आता चेंज गेम वडोली बीचची रणनीती चोरली की काय देसाईने. 2 धावा. 2 धावसंख्या पुढे जाईल. स्कोमोझॉन 11 धावा धावा फलकावरती. निव्या कंपनीचे बॉल तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यूज करण्यात आलेले. आता सिक्सर सुप्रीमो आलाय. फुल टॉस आलाय. कॅप्टन तर पहिल्यापासून आपण पाहत आलो. त्या अगोदर MR यॉर्कर अपील आणि आकाश पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. विकेट नंबर 4. चौथा धक्का बसतोय वागेश्वर देसाईला.
आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ज्ञानेश्वरजी मात्रे साहेब माजी कर्णधार लेजन प्लेअर पडलेचे नानांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. असे बरेचसे मान्यवर सध्या या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. आणि आताही पडले देसाई वडवली बी या गावातील कोणी मान्यवर इथे उपस्थित असाल तर तुमची जागा आमच्या मंचावरती आहे. आपल्या सर्वांना आम्ही आमंत्रित करतोय या पण मंचावरती. अपील इथेही आहे पण या वेळेला पायाला ब्रश झालेला बॉल अंपायरने सांगितलं या ठिकाणी. टॉप बॉल आहे. धावा थांबलेल्या तक्रावरती. या ओव्हरमध्ये 2 विकेट आले, 3च धावा आलेल्या पहिल्या 5 बॉल मध्ये. डिसिप्लिन बॉलिंग डॉमिनेट कमलेशने केलं, डॉमिनेट ऋतिक करतोय. आणि हेच जर सुरू राहिलं तर देसाई मात्र लो स्कोर उभारतील. लेट झालाय थोडा. नितीन एज घेऊन बॉल विकासच्या हातामध्ये. विकेट आणखी एक पडते. निम्मा संघ गारद. धावा धावफलकावर देत 11. 2 षटकांचा खेळ संपला. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉलला व्यवस्थित मिडल झाला नव्हता. डीप मिड विकेट मिसफील्ड. या गोष्टी तुम्हाला फार क्वचित पाहायला मिळतील पण त्या आता घडल्यात. अंतिम सामना आहे आणि या क्षणाला झालेली चुकी धावांचं दार उघडते. आलाय चौकार वागेश्वर देसाईसाठी. नशिबाचं दार उघडलंय चौकाराच्या साह्यानं. धावसंख्या धावफलकावरती 15. शुभम ओहो हार्ड लेंथ. फुटवर्कचा भाव जाणवला. ऑन साइडला हुक करायचं होतं. चला नो मोर आर्ग्युमेंट प्लीज. अंतिम मॅच आहे. वडवली बी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. बॅडलाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अंधुक प्रकाशाचा सामना तुम्हाला करावा लागेल. सध्याचा दिवस छोटा, रात्र मोठी आहे त्यामुळे जास्त वेळ आपण दौडू नका. जवळपास सध्या आपण वेळेचा विचार केला तर ठीक 5:30 वाजलेले आहेत. 15 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपचा बाहेर वाईड यॉर्कर. गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेट सेट होतं बॉल मध्ये. शुभमने ते केलं होतं आणि त्या बरोबर टार्गेटला हिट करत असताना बॉल बँक ऑन टार्गेट. डॉट बॉल. धावा धावफलकावर देत 15. सुपर बॉलिंग. आर्क मध्ये देत नाहीयेत फलंदाजांच्या. 15 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या देसाईची. यॉर्कर पुन्हा एकदा खोदून काढलाय. बॉल चाललाय तो लॉंग ऑन मध्ये. कमलेश येईल. 1 धाव तोपर्यंत पूर्ण झाली आणि सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. बॉल अजूनही 8 बाकी आहेत आणि विकास पाटील देसाईने आपल्या बात्यामधील अस्त्र तर आता मैदानात आतमध्ये पाठवलेलं आहे. पाहूयात ते अस्त्र काम करत आहे की मात्र त्याचं काम तमाम होत आहे. धावा धावफलकावरती 16. जब युद्ध लंबा होता है तब सारे शस्त्र एक साथ उठाए नहीं जाते. 16 धावा. चला वेळ जास्त घेत आहेत. दोन्ही संघांना सूचना आहेत देसाई आणि वडवली बी.
आय कॉन्टॅक्ट तुटला या वेळेला. बिकॉजच्या वेगाने बॉल टाकलाय, हलका स्टेप आउट देखील झाला होता विकास. इट इज नॉट बॉल. नेस्तीनाबूत केले पूर्णपणे इरादे फलंदाजाचे. सुपर बॉलिंग, पहिल्या चौकारानंतरच कमबॅक. पुढच्या 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव. लास्ट बॉल षटका दिल. धावा फक्त 16. बॅटचा चेहरा उघडला. मिस टाइम्स ऑफ डिसमिसल. विकास होतोय बाद. सिंगल काढून स्ट्राईक ठेवायची होती त्या प्रयत्नामध्ये. विकेट त्याची पडली. धावा धाव फलकावर देत त्या फक्त 17, माफ करा 15, 16 धावा आणि 16ला विकेट पडते ती 6वी वागेश्वर देसाईची. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळते. ऑनलाईन आमचे अपडेटर दीपेश मुंडे यांना तुम्ही पाहतात. त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर आतिशजी पाटील, हर्षलजी पाटील यांना तुम्ही बघितलं. आणि कॅमेरामॅन सध्या प्रथम मात्र आहेत. ऑलराऊंडर आहेत ते आदर्श पडलेसाठी देखील. आणि मंचावरती सध्या ज्यांचं आगमन होत आहे, लेट चॅम्पियर पडलेच आहे. पडलेसाठी ज्यांची कारकीर्द बहरदार आहे, आदरणीय आधारस्तंभ या आमच्या स्पर्धेचे नाना ज्ञानेश्वरजी मात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत. 16 धावा फक्त धावा फलकावर आहेत. लास्ट ओव्हर इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला मिनिमम या ओव्हर मध्ये 15 धावा आतिश देसाईच आहे. काय असेल तुझं प्रेडिक्शन? किती धावा येतील, काय वाटतं तुला? आतिशचं म्हणणं की 15 जरी धावा आला तरी आम्ही फाईट देऊ. यस, 30 पेक्षा जास्त धावा बनल्या तर एक चांगली मॅच कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते. जयेश, फुल टॉस आहे. ऑन साइडला आपण पाहतोय चाललाय डीप मध्ये बॉल. रुपेश कडे थोडस फंबल, त्याचा फायदा उचलला नाही तर एकच धाव मिळते. सिंगल धाव संख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 17 वरती. आता 5 बॉल अजूनही बाकी आहेत. मोठ्या संख्येने आपल्याला देसाईचे समर्थक या क्रीडांगणावरती पाहायला मिळतात. सेव्हन्टीन 17 धावात 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. प्रवीण मात्रे, बॅट जबरदस्त फिरली पण बॉल गेला कुठपर्यंत तर शुभमचा आतापर्यंत. लॉंग ऑफचा झेल, फलंदाज बाद. सतरा धावा धावफलकावरती आहेत. चार बॉलचा खेळ अजूनही बाकी. पहिल्या डावातील बादल मात्र आलेले आहेत स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ होता, डाऊन द लेग, इट्स विल बी वाईड. सो वाईड ने धावसंख्या 18 वरती पोहोचले. 4 बॉल बाकी आहेत. स्लॉग इट येणं फार गरजेचं आता, कारण ऍज अ बॉलर बादलला देखील माहिती आहे जर जेव्हा स्कोरबोर्ड वरती धावा असतात तेव्हा त्या धावसंख्येमध्ये बॉलिंग करणं थोडंसं इझी असतं. कॉन्फिडेंटली बॉलिंग करू शकता तुम्ही. पण जेव्हा लो स्कोरला तुम्ही डिफेंड करत असतात, एखाद बॉल जरी चुकीचा पडला तर आपली मॅच तिथून फार दूर जाते. त्यामुळे आता बादलला ऍज अ बॉलर नाही ऍज अ बॅटर धावा बनवायच्यात. एज आहे, मागे चालला बॉल. ओहो, डाव्या हाताने पकडला बॉल, उजव्या हाताने नेम धरला आणि थेट मधल्या यष्टीवरती रनआउट.
18 धावा धावफलकावरती आणि नवीन फलंदाज मयूर मात्रे. आता टॅलेंटर्स येतात मैदानाच्या आतमध्ये. ओहो यॉर्कर, व्हॉट बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी होती. जयेश पुन्हा एकदा तयार होईल. गॅप मध्ये बॉल चाललाय, कव्हर्सला मोठी गॅप, फिल्डर पोहोचला तिथे. एक धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता कुठेतरी आपण पाहतोय 19 वरती धाव फलक. बॉल अजूनही बाकी आहे, एक शेवटचा. एक्स्ट्रा रनचा आपण विचार केला तर एकच वाईट बॉल आला, तो देखील या ओव्हर मध्ये, जोही डाऊन द लेग आला होता. अन्यथा एकही एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळाले नाही. मागच्या मॅच मध्ये वडोली बी कडून एकही एक्स्ट्रा रन नव्हती. राईज झाला बॉल, शेवटचा डॉट आणि होम ग्राउंड वरती ज्या संघाने हाय स्कोर उभा केला त्याच संघाचा आपल्याला लो स्कोर देखील पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती त्या फक्त 19-20 धावांचं लक्ष्य या स्पर्धेच्या आदर्श ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी जीवांश 11 चेंज वडोली बीला. आदरणीय उद्योगपती रविदादा सुद्धा मात्रे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात पडद्यामागची धावपळ आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आणि आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर हर्षल दादा पाटील यांना. या सर्वांची मेहनत आहे. स्पर्धा म्हटली की 1 ते 2 या व्यक्तींची फक्त मेहनत नसते, तर त्यामागे बरीचशी नावं असतात. सो त्या सर्व आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पा दिलदास यांनी त्यांचं हत्यार आता उचललेलं आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघितलं त्यांना, ते काही करतील कारण आता त्यांचा भाऊ देखील आलाय बॅकअपला. खिडकाई मध्ये 40+ लवकरच ते होतील. सध्या 21 आहेत. बंटी 20 वर्षाचा आहे. पण हर्षल दादा एक गोष्ट मी आवर्जून म्हणतो की जेव्हा दिलदास आणि बंटी आणि दिलदास डेकोरेटर्स कुठेही असतात त्या स्पर्धेमध्ये एक वेगळी मजा असते. सो आज ते आवर्जून उपस्थित राहिले आणि दिलखुलास आहेत. नाव त्यांचं दिलदास आहे आणि दिलखुलास आहेत. फार मस्तीखोर आहेत. आजही माणसामध्ये एक छोटा मुलगा लपलेला असतो, तो आजही मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि असंच माणसानं असायला हवं. सो दिलदास आणि बंटी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, सो आपलं मनापासून आभार. ही आपण मॅचला सुरू होण्याअगोदर एक सन्मान करूया. दिलदास डेकोरेटरचे प्रोप्रायटर दिलदास मात्रे आपण मंचावरती. दिलदास मात्रे यांना विनंती, आपण मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन दिनेश दादा पाटील यांना आपल्या दिनेश दादा मात्रे यांना आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. लक्ष या मॅच मध्ये चेंज अगेन वडोली बी संघासमोर अवघ्या 20 धावांचं आहे. एक सन्मान करू आणि त्यानंतर वळत या मॅच दिशेने. इट्स ओव्हर टू यू प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच करण शिकान, आपला मनपूर्वक आभार. सामना झाले सुरुवात. 20 धावांचं मापक असं लक्ष पुढे ठेवून ओपनिंग पॅर सलामीची जोडी आघाडीची प्रारंभी जोडी
कर्मवीर धर्मवीरची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला ऋतिक पाटील स्ट्रायकिंग इन वरती विशालला आपण पाहणार आहोत. अंतिम चरणावरती स्पर्धा येऊन ठेपली आहे. ऑफ साइडला वळलाय डीप मध्ये मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. जुनियर नितीन तिथे उपस्थित आहेत. यापूर्वीच्या सामन्यामध्ये जुनियर नितीनने ज्या प्रकारचा झेल कॅरी केला होता अगदी जबरदस्त बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण त्याला म्हणू शकतो. आणि नक्कीच रितेशला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होत आहे. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले डीप मध्ये नितीन आणि स्क्वेअर लेगला माशू. ऑफ साइडला लॉफ करायचा होता. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर 2-2 पोहोचलेत. बट फायनली क्षेत्ररक्षक विकास तिथे नक्कीच उपस्थित होते. सोपाडी सहज झेल टिपलाय. विशाल पुन्हा एकदा अपयशी ठरतायत. 2 धावा बनवून विशाल बॅक टू द डगआउट. त्या अनुषंगानं कारण इव्हिनिंग सेशन आहे बाडलाट इफेक्ट नक्कीच पडेल. सो बॅटिंग टीम वरती अंदाज नको. त्या अनुषंगानं आम्ही नक्कीच पाहतोय की मॅच लवकरात लवकर फिनिश व्हावी. 20 धाबांचं टार्गेट आहे. होम ग्राउंड वरती ते डिफेंड करायचं आहे आणि स्वतःच्या घडीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी देसाई संघ धडपडतोय मैदानात. 20 धाबांचं टार्गेट डिफेंड केलं जाईल की इझिली चेस केलं जाईल. चेंज द गेम वडवली बी जीवांश लेबर या नावानं स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सँडी थोडं मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन आपण करूया. 2 धावा धावफलकावरती 18 अजूनही करायचा. अप्रतिम सामना. मेगा फायनल महामुकाबला ज्याला म्हटलं जातं खरी तर अंतिम मुकाबला या स्पर्धेतला आपण पाहतोय. ग्रँड इव्हेंट मेगा शो. साइडला कमलेश खेळतायत. बॉल चालला डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून जुनियर नितीन वेगाने आला. धाव मिळणार नाही एकूण अधिक. जुनियर नितीन प्रचंड वेगाने चेंडूवरती येतात. भरपूर सुंदर क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये नेहमीच त्यांचं आपण पाहत असतो आणि आज एक वेगळ्या ऊर्जेनं वेगळ्या टेम्परामेंटनं पॉझिटिव्ह माइंडसेटनं देसाई संघाला आपण पाहतोय. सध्या टोटल जरी कमी असले स्कोरबोर्डवर पण डिफेंड करण्याची ताकद आमच्यामध्ये होम ग्राउंड वरती आहे. सिद्ध करत असताना रितेशला आपण पाहतोय षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले साधताना. जयेश मंत्र वाटते त्यांना आज बॅटिंगची संधी हवी आहे ते सांगतात. बघा विशाल दादा थोडं लक्ष द्या तिथे देखील कारण ऑफ साइडला फटका खेळलाय. चांगला आहे. फाईन लेगला प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक पाटीलचा बॅट बंद. दमदार चौकार. बघा चला धावा झालेल्या त्या धावफलकावरती आता 7. टार्गेट 20 चं षटक पहिलं आहे आणि अखेरचा चेंडू शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अंतिम बॉल. अंतिम चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. बादल कोणती चूक करत नाहीयेत. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. ऋतिकला सोडावं लागेल मैदान. लागणारा दुसरा धक्का. जीवांश 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. व्यासपीठावरती ते आहेत.
मोठी देसाई संघाचे 40+ कोणते प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांना विनंती आपण ज्ञानेश्वर दादा मात्रे यांच्याशी संपर्क साधा. स्टार्टिंग इन वरती कावा अर्थातच कमलेशला आपण पाहणार आहोत. न्यू बॅटर शुभम गेल्या मैदानामध्ये. सध्या कॅल्क्युलेशन सुरू आहेत कारण अंतिम चरणावरती स्पर्धा आले त्यामुळे ते कॅल्क्युलेशन देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती बाद. यावेळेस देखील फटका चांगला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बट अडवलाय. जणू काही रेस लागली होती फिल्डर आणि बॉल मध्ये बट ती रेस जिंकली फिल्डरनं. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी धावा संख्या इथे तब्बल 3 कंप्लीट केला. आणि कमलेश जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला हे असं चित्र पाहायलाच मिळतं. सिंगलला डबल मध्ये डबलला तिहेरी मध्ये या धावा ते कन्व्हर्ट करत असतात. आणि चेंजगी मोडवली बी संघ म्हटले की सगळे सडपातळ शरीर यष्टीचे सगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती धावसंख्या डबल डिजिट 10 या आकड्यावर. अर्धा पल्ला पार पाडलाय आणि अर्धा अजूनही पार पाडायचा बाकी. 20 करायच्या होत्या 10 झाल्यात आणि 10 धावा अद्यापही करायच्या आहेत. त्या जीवांश 11 चेंज द गेम मोडवली बी ला. बादल मात्रे मोठ्या रनअपने तयार होतोय पुढचा चेंडू घेऊन. शुभम साठी हा फॅकर होता. ऑफसाइडला पूल केलाय. फिल्डर धावतायत. ओ गुड फिल्डिंग व्हेरी गुड फिल्डिंग. ऑफ फील्ड मध्ये स्क्वेअर लेगला इमाशू मात्रेला आपण पाहतोय. पण पुन्हा एकदा कावा धावलाय. शुभम देखील धावतोय आणि 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 3 धावा आणि धावा संख्या 3 ने आता 13 वर. आता समीकरण उर्वरित आता पाहतोय बॅक टू बॅक 2 वेळेस 3-3 धावा कंप्लीट केल्या. 16 चेंडू आणि विजयासाठी आता उद्या 7 धावांची गरज. 16 चेंडू 7 धावांचे हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी जीवांश 11 चेंज द गेम मोडवली बीला. चला बादल. चला प्रवीण जास्त वेळ घेऊ नका. काबा स्ट्रायकिंग इन वरती कमलेश विकेटला यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मागे. ज्युनियर नितीनच्या हातात आहे आणि पुन्हा 2 धावा घेतल्यात. क्या बात आहे. बघा पहिली रन किती वेगानं कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धाब्यासाठी भरपूर वेळ मिळतोय. आता 15 झाल्यात 5 करायच्यात. 20चं टार्गेट आहे. दीपेश अगदी आपण पाहिलं तर सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल आपण पाहतोय. जीवांश 11 चेंज द गेम मोडवली बी या संघाची. बादल मात्रे विथ बिग रन अप फ्रॉम द विकेट आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न कमलेश. थर्ड मॅन मध्ये बॉल डायरेक्ट हिट होत नाहीये. 1 धाव मिळेल. रिस्की सिंगल. इव्हिनिंग सेक्शन मध्ये ही चोरटी धाव फलकावरती लागते. धावा 16 16 ऑन बोर्ड. आता अवघ्या 4 धावांची गरज आहे. या षटकातले 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. जीवांश 11 चेंज द गेम मोडवली बी संघ. काय प्रदर्शन राहिलं या स्पर्धेमध्ये. सलग आपण पाहतोय काल देखील 2 सामने जिंकले. आज सेमीफायनलचा मोठा सामना सागावच्या विरोधामध्ये त्यांनी जिंकला आणि मेगा फायनल मध्ये आता मात्र जय बागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई संघाला आता मात्र पराभवाची धूळ सारण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. हलक्या हाताने स्टिअर करायचा ऑफसाइड रिजन मध्ये बादल अपील करतात. हाऊ वॉज दॅट. पण पंच सांगतात बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. ते यष्टीरक्षक प्रवीणच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 1 चेंडू शिल्लक या षटकातला बादल आतापर्यंत आपण पाहतोय 9 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती बादल अंतिम चेंडू घेऊन. मोठा रनअप आहे बादलचा खरं तर. हालू हालू चेक वन. काही तांत्रिक बिघाडामुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावा झाल्यात 16 करायच्या. 4 एंडणे चेंडू शिल्लक असतील ते 12 बॉल 4 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज प्रवीणचा वापर केला जातोय. विकल्प होते खरतर टीम कडे पण तरी देखील वापर
प्रवीणचा केला गेला. चला प्लीज देसाई टीम. नाही प्रवीण नाही, गोलंदाज बदलतात. आता गोलंदाजी मार्कवर मयूर आपण पाहणार आहोत. मयूर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. विकल्प आहे, मी याच गोष्टीचा उल्लेख केला. तुमच्याकडे विकल्प आहेत, तुम्ही ओप्स सोडू नका, कारण होम ग्राउंड वरती तुम्ही खेळतायत. 12 बॉल 4 ची गरज आहे आणि त्यामुळे होम ग्राउंड वरती खेळताना कुठेतरी समोरच्या संघावरती दबाव जर तुम्हाला बनवायचा आहे तर तुमचा महत्वपूर्ण गोलंदाजांचा वापर देखील इथे करणं गरजेचं आहे. मयूर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल वेगवान रफ्तार का सौदागर याला का म्हटलं जातं. नेहमीच गतिशील गोलंदाजी आपण पाहत असतो मयूर म्हात्रेची आणि अगदी जलद रित्या षटक तसं देखील आपण पाहत असतो, कारण वेगावरती स्वार नेहमीच त्याला गोलंदाजी करताना आपण पाहतो. 11 बॉल 4 ची गरज मयूर म्हात्रे. नेक्स्ट बॉल कावासाठी. सॉफ्टवेअरने खेळून काढला फटका. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. जवळ चेंडू नाही मिळणार, कारण अगदी इनफिल्ड मध्ये थांबवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे भरपूर वेगाने पोहोचले. तिथे आपण पाहतो दरम्यान विकास पाटीलला आपण पाहतो. विकासने यावर्षी जकास बॅटिंग केली. यंदा संघामध्ये आपण पाहतो 50s देखील त्यानं एकाच टुर्नामेंट मध्ये बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये लगावल्या. हेलिकॉप्टर किंग म्हणून त्याची ओळख. पाटील बंधूंची जोडी नेहमीच घातक राहिली आहे. आकाश पाटील विकास पाटील. पण आता मात्र या मॅच मध्ये ऋतिक पाटीलला चांगली कामगिरी करायची आहे. स्ट्रायकिंग इनवरती शुभम आहे, माफ करा. सॉफ्टवेअरने खेळून काढलाय. शुभमला देखील आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट करतोय. जुनियर नितीन मिस्टेक झाली आहे. आज संपूर्ण दिवसात पहिली मिस्टेक झाली जुनियर नितीन कडून आणि इथे मात्र पाहतोय आपण धावा संख्या कंप्लीट केल्या गेल्या त्या 3 आणि अशा प्रकारे सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जेव्हा 11 चेंज द गेम WP आणि खऱ्या अर्थानं आदर्श चषक पडलेगा 2024 चा या महामुकाबल्यामध्ये विजेते पदावरती त्यांनी आपलं नाव कोरलंय.